नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या इयत्ता तिसरीच्या उपक्रमशील वर्गामध्ये. आज आपण पाहणार आहोत परिसर अभ्यासचा 21वा पाठ. त्याचं नाव आहे समूह जीवनासाठी सार्वजनिक सोयी व सुविधा. तर आपण पाहतो आपल्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना आपण पाहिलं की अनेक गोष्टीवर आपण अवलंबून असतो आणि ह्या सार्वजनिक सोयी सुविधा या मग आपल्याला कशा मिळतात, त्याचं काम कसं होतं, तर आपण ते करणार आहोत आणि यामध्ये आपण आता त्या अभ्यासणार आहोत. तर आपण पाहतो की गावामध्ये काय असते रे? ग्राम पंचायत. नगरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये महानगरपालिका. मग मला सांगा, आपण ज्या शहरामध्ये राहतो आपल्या महानगरपालिकेचं नाव काय? आपल्या शहराचं नाव, महानगरपालिकेचं नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आणि दुसरी एक महानगरपालिका आहे ती म्हणजे कोणती? पुणे महानगरपालिका. बरोबर. पुणे जिल्ह्यामध्ये आपण येतो. या ठिकाणी 2 ह्या महानगरपालिका आहेत, मोठ्या महानगरपालिका आहेत. मग आपण या ठिकाणी आपण पाहतो की अगदी पाणी, रस्ता आहे की नाही, लाईट, त्याच्यानंतर दुधाची सोय, शाळेची सोय, बसची व्यवस्था, या सगळ्या, जसं आपण PMPL म्हणतो आहे की नाही, आपली PMT म्हणतो, तर ह्या व्यवस्था आहेत. तर ह्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, आपल्याला कशा मिळतात आणि यांचा उपयोग काय आपल्याला, हे आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, हे आमच्या मुलांनी खूप छान पद्धतीनं आपल्या सार्वजनिक व्यवस्था कोणकोणत्या आहेत ह्या बनवलेल्या आहेत. एकदा सगळ्यांना दाखवा हे की हे मुलांनी बनवलेलं आहे. आणि शाळा असेल, त्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, सहकारी सूतगिरणी असेल, त्यानंतर पोलीस स्टेशन असेल, त्यानंतर रंगमंच असेल. आता सगळ्यांनी ते स्वतः परिधान करायचंय, घालायचं. ओके. तर आपण या ठिकाणी पाहतो की सगळ्यात आपली जी महत्वाची असेल तर ती म्हणजे शाळा. आपल्याला शाळा हे आता अविभाज्य असा घटक आहे. आपली एक मूलभूत ही एक गरज आहे आणि आपलं शिक्षण हे एक मूलभूत गरज आहे. जसं अन्न, वस्त्र, निवारा हे आपल्या मूलभूत गरजा आहेत, तसंच ही शाळा देखील शिक्षण देखील ही एक आपली गरज आहे. आणि यामुळे आपण जर पाहिलं की कॉर्पोरेशननी आपल्यासाठी देखील शाळा केलेल्या आहेत. त्यानंतर आपली अतिशय सुंदर अशी आपली देखील एक शाळा आहे आणि या शाळेमध्ये आपण शिक्षण घेत असतो, आहे की नाही. तर यामध्ये शिक्षण देण्याचं काम ही शाळा करते आणि सार्वजनिक गरज ही आपली शाळा आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पोलीस स्टेशन. आपण नागरी व्यवस्थेमध्ये राहतो. आपल्या जवळ जेवढ्या म्हणतो व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, अशा व्यक्तीची लोक राहत असतात. त्यामुळे कायदा, सुव्यवस्था आणि आपण बनवलेले सार्वजनिक व्यवस्थेतील नियम हे सर्व व्यवस्थित चालावेत, यासाठी हे सर्व नियम व्यवस्थित करून घेण्यासाठी पोलीस चौकी असते. आपण पिक्चर्स पाहतो, नाटक पाहतो, त्यासाठी थिएटर आवश्यक असतं. जसं आपण गॅदरिंग, प्रत्येक वर्षी आपली शाळा गॅदरिंग कुठे भरवते रे? कोणत्या सभागृहामध्ये? रामकृष्ण मोरे, पिंपरी चिंचवड मधील रामकृष्ण मोरे या सभागृहामध्ये प्रत्येक वर्षी आपलं गॅदरिंग असतं, वार्षिक स्नेहसंमेलन असतं. त्याच पद्धतीने सार्वजनिक व्यवस्थेमध्ये सार्वजनिक गरज, नाटक असेल, मूवी असेल, लोकांचं मनोरंजन व्हावं यासाठी रंगमंचाची निर्मिती केलेली असते. अशा पद्धतीने या ठिकाणी रंगमंचाची निर्मिती केलेली असते. त्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी अनेक कारखानदारी असते, लोक राहतात आणि बऱ्याच वेळा इलेक्ट्रिसिटी असेल किंवा गॅस असेल स्पॉईल होतो किंवा त्यापासून काहीतरी दुर्घटना घडते. तर अशा वेळी त्या ठिकाणी नागरिकांचा बचाव करण्यासाठी किंवा खूप मोठा अनर्थ टाळण्यासाठी आपल्याकडे अशा पद्धतीची फायर ब्रिगेडची गाडी देखील मुलांनी बनवलेली आहे आणि ही लोक आपल्याला त्यासाठी मदत म्हणून करतात.
आपल्याला काही जर अपघात झाला असेल किंवा त्या ठिकाणी जर नैसर्गिक काही गोष्ट घडली असेल तर त्यासाठी आपल्याला मदतीला या फायर ब्रिगेड असेल, ॲम्ब्युलन्स असेल, ही लोक आपल्याला वाचवण्यासाठी येतात. त्यानंतर पाहतो आपलं आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र. आपण पाहतो की आत्ताच 2 दिवसापूर्वी आपल्याला कशाच्या गोळ्या दिल्या रे? जंताच्या गोळ्या दिल्या. तर मग प्राथमिक आरोग्य काय करतं, तर आपल्या त्या ठिकाणी आसपासचे जे लोक आहेत, प्रत्येक एरियामध्ये प्राथमिक आरोग्य बनवलेलं असतं, केंद्र बनवलेलं असतं, हॉस्पिटल्स असतात, तिथले नर्स असेल किंवा तिथला जो स्टाफ असेल, तिथले लोक काय करतात तर आपल्याकडे येतात, मग शाळेमध्ये येतात, गल्लोगल्ली फिरतात, सोसायट्यांमध्ये जातात आणि काही रोगराई असेल, पाहतो कोरोना काळामध्ये बऱ्याच लोकांनी यामुळेच आपण या ठिकाणी आहोत, यांनी आपल्याला मदत केलेली आहे. अशा पद्धतीचं हे आरोग्य केंद्र आपल्याला मदत करत असतं. त्यानंतर आपण पाहतो की मोठमोठी शहरं कशी होतात, तर या ठिकाणी असलेल्या कारखानदारीमुळे, व्यापारामुळे, बरोबर की नाही. तर या ठिकाणी खूप सुंदर असं सहकारी या ठिकाणी सुपर सूतगिरणी अशी बनवलेली आहे. आपण पाहतो की सहकारीमधून सहकारी कारखाना म्हणजे सूतगिरणी असेल, साखर कारखाना असेल, दुग्ध व्यवसाय असतील, हे सहकार्यातून चालवले जातात, सहकारी असतात. अशा पद्धतीचे हे काय केलेले असतात, तर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सार्वजनिक व्यवस्थेमध्ये आपल्याला काय केलेले असतात, हे सर्व घटक आपल्याला मदत करत असतात. मग मुलांनो, आपण नियम काय पाळायचे असतात? सार्वजनिक म्हणजे काय, तर आपण आपल्यासाठी, आपल्या सोयींसाठी आपल्याला सर्वांना वापरता येतील असे घटक त्या ठिकाणी तयार केलेले असतात, म्हणजे आपल्याला सर्वांसाठी वापरता येतात. आपण पाहतो की आता सार्वजनिकरित्या उद्यान बनवलेलं असतं, स्विमिंग पूल बनवलेला असतो, आहे की नाही, त्याचा आपण उपभोग घेतो, उपयोग करतो. पण बऱ्याच वेळा मुलांना असं देखील जाणवतं की आता जे गार्डन्स आहेत त्याच्यामध्ये सार्वजनिक अशी ओपन जिम तयार केलेली आहे. मी बऱ्याच ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये देखील पाहिलेले आहेत, आपल्या स्पाईन रोडला पण आहेत. परंतु काही लोक त्याचा व्यवस्थित वापर करत नाहीत. तर सार्वजनिक व्यवस्था जेवढ्या काही आहेत त्या आपल्यासाठी बनवलेल्या आहेत आणि त्याचा वापर आपण कसा केला पाहिजे, व्यवस्थित केला पाहिजे. सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना काही नियम बनवलेले आहेत, जणू हॉर्न खूप मोठ्याने ब्लो करायचा नाही, वाजवायचा नाही, प्रदूषण टाळायचं. अशा पद्धतीचे जे घटक आहेत ते आपण व्यवस्थित म्हणजे आपण अंगीकारलेच पाहिजे. तर आपण या सर्व व्यवस्थेंवर अवलंबून आहोत आणि अवलंबून राहणारच आहोत. तर सर्वांनी काय केलं पाहिजे, या सर्वांचा व्यवस्थित उपभोग पण घेतला पाहिजे आणि यांचं आपण काय केलं पाहिजे, रक्षण देखील केलं पाहिजे, व्यवस्थित वापर देखील केला पाहिजे. धन्यवाद.